आधीच्या प्रकरणामध्ये आपण म्हणजे समतल फलक संरक्षण या प्रकरणामध्ये आधीचे टॉपिक जे पाहिले ते 1 2 3 पाहिले होते. इन्फॉर्मेशन जनरल, नंतर इन्स्ट्रुमेंट यूज इन प्लेन टेबल सर्विंग आणि अन्य काही उपकरणे पाहिले होती. आजच्या टॉपिकमध्ये आपण क्रमांक 4 आणि 5 नंबरचं म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग म्हणजेच टेबल सर्विंगचे तत्व आणि प्लेन टेबल सेट करणे, प्लेन टेबल उभा करणे हे आज आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्लेन टेबल सर्विंगचे तत्व म्हणजे काय दिलेलं आहे? विविध बिंदूतून निघालेली किरणे एका बिंदूतून स्टेशन पॉइंट मधून जातात. या ठिकाणी डायग्राम मध्ये दिलेला आहे पहा, पॉइंट स्टेशन पी दिलेला आहे. या ठिकाणी एका पॉइंटवरून स्टेशन बी, स्टेशन ए, स्टेशन सी आणि स्टेशन डी, ठीक आहे, 4 स्टेशन 5 स्टेशनवर किरणे निघत आहे. म्हणजे काय करतो आपण, साईट करतोय त्या ठिकाणी प्रत्येक स्टेशनवर स्टेशन पी वरून. म्हणजेच काय, त्या ठिकाणी कोणत्याही स्थानकावरील प्लेन टेबलची स्थिती पूर्वीच्या स्थानकाप्रमाणे असावी. म्हणजेच टेबल जो आहे तो जुन्या स्थानकावरील स्टेशनवरील उत्तर दिशेबरोबर नवीन स्थानकावरील उत्तर दिशा जोडून घ्यावी. पहा डायग्राम मध्ये पहिली डायग्राम पहा, तर ए स्टेशनवरील नॉर्थ डायरेक्शन मी काढलेली या ठिकाणी. बी स्टेशनवरची नॉर्थ डायरेक्शन जी आहे तीच तुमची त्या ठिकाणी नॉर्थ डायरेक्शन ए स्टेशन जोडली पाहिजे, म्हणजेच तुमचं ओरिएंटेशन योग्य झालं आहे. सेकंड दुसरी आकृती पहा, तुम्ही दिलाय स्टेशन ए दिलाय स्टार्टिंगला. इथं तुम्हाला दाखवतो एक हायलाइट करून. या ठिकाणी ए जो पॉइंट आहे, ठीक आहे, स्टेशन ए, स्टेशन बी. आता ग्राउंड वरचा पॉइंट स्टेशन आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो आणि फील्ड ड्रॉइंग शीट वरचा स्मॉल ए ने दर्शवतो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असंच आहे, बी, सी, डी आणि ई. तर याची जी नॉर्थ डायरेक्शन आहे या लाईन पासून गेलेली, ठीक आहे, या लाईन पासून गेलेली स्टेशन सी कडे तीच डायरेक्शन या ठिकाणी आली पाहिजे. त्याचा अर्थ असा एवढाच आहे, ज्यामुळे काय होईल, नकाशावरील रेषा जी आहे ती जमिनीवरील रेषेशी समांतर राहते. प्लेन टेबल सर्वेइंग खालील तत्वावर आधारित आहेत. जर प्लेन टेबलचे योग्य प्रकारे ओरिएंटेशन केले असेल तर नकाशावरील रेषा जी आहे जमिनीवर असलेल्या संबंधित रेषेला समांतर असतात. नेक्स्ट आहे आता सेटिंग अप प्लेन टेबल सर्विंग. प्लेन टेबल उभा करण्यासाठी काय काय मेथड दिले आहे, स्टेप दिले आहे, प्रोसिजर. पहिली स्टेप दिली आहे टेबल बोर्ड टिपाई स्टँडवर बसवून, फिक्सिंग अ टेबल ऑन ट्रायपॉड स्टँड. सेकंड दिलं आहे दुसरं सेंटरिंग करणे, इन्स्ट्रुमेंट जेव्हा सेट केलं सेंटरिंग करणे ही मेथड आहे, प्रोसेस आहे. त्यानंतर लेवलिंग करणे त्या ठिकाणी योग्य, नंतर ओरिएंटेशन करणे आणि शेवटचं दिलं आहे बिंदू वेध, साइटिंग दी ऑब्जेक्ट. आता पहिलं दिलेलं आहे टेबल बोर्ड टिपाई स्टँडवर बसवणे. टिपाई स्टँडवर बोर्ड घट्ट बसवला जातो. प्लेन टेबलची उंची सर्वेअरला सहजपणे काम करता येईल अशी सोयीस्कर साधारण 1 मीटर ठेवली जाते. टिपाईचे पाय पुरेसे पसरून जमिनीत घट्ट रोय म्हणजे टेबल हलणार नाही. आता या ठिकाणी पहा, हा ट्रायपॉड दिलेला आहे, ठीक आहे, हा वरचा स्क्रू दिलेला आहे इथं. त्याच्यावर आपण हा टेबल जो आहे तो माउंट करतो, ठेवतो या ठिकाणी स्टँडवर. आणि साधारण 1 मीटर याची हाईट असते. आणि बाकी इतर इन्स्ट्रुमेंट जेव्हा सेट करून आपण स्टेशन ए वरून दुसरं स्टेशन बी वरून आपण ऑब्जेक्ट साइट करतो, वेधतो. नेक्स्ट दिला आहे सेंटरिंग. कागदावरील बिंदू हा जमिनीवरील स्थानकाच्या खुंटीच्या मध्यबिंदूच्या अचूक वर म्हणजेच उभ्या रेषेत येईल अशा प्रकारे जमिनीवर स्थानकावर टेबल लावण्याच्या प्रक्रियेत सेंटरिंग असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला सेंटरिंग करायचं. सेंटरिंग म्हणजेच काय, तर तुमचा ड्रॉइंग शीट वरचा जो पॉइंट आहे, ठीक आहे, तो बरोबर अचूक तुमच्या स्टेशन पॉइंटवर योग्य आला पाहिजे. कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला प्लंब ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज करायचा आहे आणि प्लंबिंग फॉर्क, ठीक आहे, त्या पॉइंट असा पॉइंट तिथे त्या पॉइंटवर तुमचं सेंटर पॉइंटवर प्लंबिंग फॉर्कचं पहिलं जे टोक आहे ते ठेवायचं आणि दुसऱ्या टोकाला हुकला प्लंबिंग आपला ओढंबा लावायचा आहे आणि ओढंबा खालच्या स्टेशनवरील पेक्स जे आहे पेक्सच्या मधोमध आला पाहिजे सेंटरला. अशा प्रकारे तुम्हाला सेंटरिंग
हे करायचं. याची मेथड दिली आहे पहा. पहिली स्टेप दिली आहे सेंटरिंगची पद्धत, प्रोसिजर फॉर ऑफ सेंटरिंग, प्लंबिंग फॉर चियू फ्रेमचे वरचे टोक. ठीक आहे. नकाशावरील स्थानकावर लावतात. खालच्या टोकच्या बाजूला हुकमध्ये ओढून अडकू तो स्थानकावरील खुंटीच्या मध्यबिंदूवर अशा प्रकारे लावायचा. जर तरंगणारा ओळंबा स्थानकावरील खुंटीच्या मध्यभागी येत नसेल तर टेबल हलवून तरंगणारा ओळंबा स्थानकावरील खुंटीच्या मध्यभागी आणावा. जर तुमच्याकडे प्लंबिंग वर्क नसेल तर काय करायचं आहे, बिंदूपासून अंदाजित टेबला खालून छोटासा दगड सोडावा किंवा खुंटीवर पडला तर सेंटरिंग झाले असे समजावे. सेंटरिंगची अचूकता नकाशाच्या प्रमाणावर स्केलवर अवलंबून असते. मोठ्या प्रमाणातील कामासाठी अचूक सेंटरिंग आवश्यक असते. पुढचा आहे, या ठिकाणी डायग्राम दिले पहा. हा यू फ्रेम दिले आहे. ठीक आहे. पॉईंट ड्रॉइंग शीट तुम्हाला टच करायची. नंतर खाली क्लब ऑफ दिला आहे, ग्राउंड लेवल आहे. बाकी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला या ठिकाणी पहिले बबल ट्यूब, टेबल बोर्ड, सिंपल एलईडी आणि कंपास जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला ते या ठिकाणी यूज करायचे. हा तिसरा नंबर दिला आहे लेवलिंग, तिसरी प्रोसिजर जी आहे. ठीक आहे. टेबलचे लेवलिंग बबल ट्यूब किंवा स्पिरिट लेवल टेबलावर एकमेकांना काटकोनातील दोन स्थितीत ठेवून केले जाते. टिपाई स्टँडचे पाय अशा प्रकारे हलवून लेवलिंग केले जाते की ज्यामुळे दोन्ही दिशेत लेवल ट्यूब मधील बुडबुडा मध्यात राहील. या ठिकाणी बोर्डावर तुम्ही एक एलईडी यूज केला. ठीक आहे. आणि बबल ट्यूब यूज केला. बबल ट्यूब यूज करा किंवा स्पिरिट लेवल. तुमचा हा स्पिरिट लेवल जे आहे टेबलावर एकमेकांना काटकोनात दोन स्थितीत ठेवून केले जाते. या ठिकाणी तुमचा बबल जो आहे सेंटर मध्ये मधवत आला पाहिजे. तर सेंटरला आला म्हणजेच तुमचं लेवलिंग योग्य झालं असे समजायचं. जर टेबलला लेवलिंग स्क्रू किंवा बॉल सॉकेट अरेंजमेंट असल्यास टेबल लेवल करणे सोपे जाईल. दुसरं एक टेबल लेवलला स्क्रू असतो तिला. ठीक आहे. बॉल सॉकेट जर तो असेल समजा तर तुमचं लेवलिंग करणे सोपे जाईल. नेक्स्ट आहे ओरिएंटेशन. पुढची प्रोसिजर, एका पाठोपाठ एक येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर टेबल पहिल्या स्टेशनवरील स्थितीला समांतर स्थितीत ठेवण्याच्या प्रक्रियेस ओरिएंटेशन असे म्हणतो. म्हणजेच काय, एका पाठोपाठ एक येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर टेबल पहिल्या स्टेशनवरील स्थितीला समांतर स्थितीत ठेवण्याच्या प्रक्रियेस ओरिएंटेशन असे म्हणतात. जे आता पाहिलं आपण तेच डेफिनेशन ओरिएंटेशन. एकापेक्षा जास्त स्थानकावर टेबल लावून मोजणी करायची असल्यास ओरिएंटेशन आवश्यक आहे. जर तुमचं स्टेशन टेबल जर जास्त असेल ओरिएंटेशन योग्य प्रकारे केल्यास कागदावर रेषा जमिनीवरील संबंधित रेषेस समांतर असेल. ओरिएंटेशन केलं नाही तर काय होईल, प्रत्येक स्थानकावर वेगळी उत्तर दिशा येईल की जे चुकीची असेल. म्हणून काय करायचं, एकापेक्षा जास्त स्टेशन असेल समजा तर त्या स्टेशनवर तुम्हाला काय करायचं आहे, टेबल लावून मोजणी करायची आहे आणि ओरिएंटेशन आवश्यक आहे. आता ओरिएंटेशनचे मेथड दिले. या ठिकाणी दोन मेथड आहे ओरिएंटेशनच्या. एक आहे चुंबक सूचीद्वारे मॅग्नेटिक मिररिंग मेथड आहे आणि दुसरं आहे बॅक साईड मेथड. तर पहिली मेथड पाहू. पहिल्या मेथडवर काय दिलं आहे, चुंबक सूची पद्धत टेस्ट ट्यूब दिले आहे. यामध्ये ट्रप कंपास किंवा गोलाकार कंपासच्या मदतीने आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करून पहिल्या स्टेशन स्थानकावर उत्तर दिशा नकाशावर काढावी. जेव्हा टेबल पुढील स्थानकावर हलल्यानंतर ट्रप कंपास किंवा गोलाकार कंपास नकाशातील चुंबक उत्तर दिशेला लागून ठेवावा. जोपर्यंत चुंबक 0 डिग्रीवर स्थिर होत नाही तोपर्यंत फलक उभ्या अक्षाभोवती फिरवावा. म्हणजेच काय, पहिल्या स्टेशन तुम्ही जर पहिले ट्रप कंपास यूज केला, मार्क केला नॉर्थ डायरेक्शन किंवा गोलाकार कंपास जो काही तुम्ही कंपास यूज करता तो सेट करायचा पहिले डायरेक्शन. त्याच डायरेक्शन पुन्हा दुसऱ्या स्टेशन जेव्हा तुम्ही हलवसाल इन्स्ट्रुमेंट तर तेव्हा तुम्हाला काय तोच ज्या ठिकाणी तुमची पहिली नॉर्थ डायरेक्शन आहे त्याच ठिकाणी तुम्हाला तो 0 डिग्रीवर स्थिर होईपर्यंत तो फलक जो आहे तो असा रोटेट करायचा, फिरवायचा जोपर्यंत 0 डिग्री पर्यंत नॉर्थ डायरेक्शन पर्यंत येत नाही. जो पहिल्या स्थानकावर फिक्स होता त्या पोझिशनला येत नाही तोपर्यंत तो फिरवायचा. चुंबक सूची स्थिर झाल्यावर टेबल त्या स्थितीत फिक्स करावा. ही पद्धत लहान प्रमाण असलेल्या नकाशासाठी वापरतात. जर स्थानिक आकर्षण नसल्यास ही पद्धत पुरेशी अचूक आहे. मात्र जिथे स्थानिक आकर्षण आहे तेथे ही पद्धत खात्रीशीर नाही. दुसरी मेथड जी आहे मागील वचन पद्धत बॅकसाइड मेथड ओरिएंटेशनची. यामध्ये काय दिलं आहे, चुंबक सूची पद्धतीपेक्षा ही अधिक अचूक पद्धत आहे. नेहमी या पद्धतीला पसंती द्यावी. समजा टेबल रेषा ए बी वरील स्टेशन ए वरून पोहोचून स्टेशन बी उभे करत आहोत. जेव्हा टेबल स्टेशन ए वर होते तेव्हा स्टेशन ए वरून रेषा ए बी निश्चित केली आपण
आणि टेबलचे स्टेशन बी वर ओरिएंटेशन करताना एलईडी रेषा बी ए वर लावा. म्हणजे जसं आपण फोर बेरिंग बॅक बेरिंग पाहिलं स्टेशन ए वरून फोर बेरिंग घेतलं आपण ए बी आणि बॅक बेरिंग घेतलं बी. त्याचप्रमाणे इथं आपण ओरिएंटेशन करायचं टेबल ए वरून ए टू बी कडे. त्यानंतर टेबलचे स्टेशन बी टू ओरिएंटेशन करताना बी टू ए याकडे एलईडी रेषा ही त्यावर आपल्याला सेट करायची लावायची. जोपर्यंत एलईडी स्टेशन ए वरली रेंचिंग रॉड वेधत नाही तोपर्यंत टेबल तुम्हाला फिरवायचा आहे. या ठिकाणी डायग्राम मध्ये दिलं पहा. पक्के करावे. नंतर काय करायचं आहे, सेंटरिंग बदलणार नाही याची सुद्धा काळजी करायची आहे. डायग्राम मध्ये दिलंय पहा. आता ए टू बी ही पहिली डायग्राम दिली आहे. इथं आपण एलईडी इन्स्ट्रुमेंट यूज केलाय आणि नॉर्थ डायरेक्शन साऊथ डायरेक्शन काढलाय. ए स्टेशन पॉइंट आपला हा इथे फिक्स केलाय पेग ए वर, बी कडे साईड करतो आपण. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला साईड करायचं. ऑब्जेक्ट बिंदू साइटिंग दी ऑब्जेक्ट. ठीक आहे, जो का तुमचं स्टेशन पॉइंट असेल तुम्हाला साईड करायचं. सेंटरिंग लेवलिंग आणि ओरिएंटेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बिंदू एलईडी मधून वेधावे. ते कसं वेधायचं, काही मुद्दे दिले पहा. पहिला नंबर दिला एलईडी ज्युडिशियल कडा नकाशावर स्थानकाच्या बिंदूवर लावा. आता ही जी एलईडी आहे ती रेषा ज्युडिशियल एज म्हणतो आपण कडा, ते काय करायचं स्थानकाच्या बिंदूवर म्हणजे ए पॉइंट वर तुम्हाला लावायची. ऑब्जेक्टचा वेध घेत असताना टेबल फिक्स केलेले असावे. टेबल तुमचा फिक्स असावा. त्यानंतर फक्त ओरिएंटेशन साठीच बोर्ड फिरवा. टेबल हा खालचा स्टँड तुम्हाला फिक्स करायचा आहे. तो ओरिएंटेशन डायरेक्शन तुम्हाला रोटेट त्या डायरेक्शन ते ऍडजस्ट करायचं. फक्त वरचा टेबलच तुम्हाला बॉर्ड सर्किट अरेंजमेंट दिली असते तर तो फिरवायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्टचा वेध घेत असताना टेबल फिक्स केलेला असावे. फक्त ओरिएंटेशन साठीच बोर्ड फिरवावा. स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी दुसऱ्या लिपीतील अक्षर आहे बिंदू दाखवण्यासाठी, तर कॅपिटल ए बी सी जी आहे पहिल्या अक्षरातील लिपी जमिनीवर बिंदू दाखवण्यासाठी वापरायची. या ठिकाणी दाखवलाय ए बी सी डी स्मॉल ए ड्रॉइंग शीटवर काढले आणि स्टेशनवर जे आपण ड्रॉइंग शीटवर काढताना कॅपिटल ए बी सी डी लेटर यूज केले, जेणेकरून हे याच्यावर समजते की हे तुमचे ग्राउंड वरचे फील्ड वरचे पॉईंट आहे आणि स्मॉल जे लेटर आहे हे तुमच्या ड्रॉइंग शीटवरचे पॉईंट मार्क आहे स्टेशन. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये.